जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत विषय भगवंताचे राजसूय यज्ञात अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार. जरासंधाचा वध करून भीमासह श्रीकृष्ण इंद्रप्रस्थास पोहोचला. त्याने आधीच मगधातून विपुल अलंकार द्रव्य साधनसामुग्री आणली होती. मोठ्या संपन्नतेने यज्ञ पार पडला. यज्ञाची भूमी सोन्याच्या नांगराने नांगरली होती. फार पूर्वी देवादिदेव वरुण याने असा दिव्य भव्य यज्ञ केला होता. सगळी यज्ञपात्रे सोन्याचीच. अगदी वरुणाच्या यज्ञासारखाच हा यज्ञ ठरला. सोमवल्लीपासून सोमरस काढण्याच्या दिवशी अग्रपूजा कोणाची करायची? युधिष्ठिराने सर्वांना उद्देशून प्रश्न केला. भर सभेत वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशी मंडळी होती. नकुल सहदेवाने एकमेकाकडे पाहिले. हिम्मत करून सहदेव उभा राहिला आणि म्हणाला, येथे हा प्रश्न उपस्थित व्हायलाच नको. साक्षात अग्नी, आहुती, द्रव्य आणि मंत्र यांच्या रूपाने द्वारकाधीश येथे हजर आहेत. सगळे जगतच त्यांच्या रूपाने विलसत आहे. त्यांचीच पूजा प्रथम होणे रास्त आहे. कोणाचा विरोध असण्याचे कारणच नाही. हा विचार सर्व उपस्थितांना फार आनंदाने मानला. त्यांच्या नावाचा जय जयकार झाला. सहदेवाचे सर्वांनी कौतुक केले. आता पूजा होणारच, तोच ढगांचा गडगडाट व्हावा त्याप्रमाणे शिशुपाल गरजला. सहदेव अज्ञानी आहे, शेंबडे पोरते. त्याची बोलणे तुम्ही सर्वजण ऐकता आणि मानताही. केवढे आश्चर्य आहे ते. त्यात काय मोठेपणा पाहिलात? त्याला काही रंग आहे की रूप आहे? त्याला वर्ण तरी आहे का मानण्यासारखा? त्याला कशावरून मोठे ठरवता? त्याला कुळ आहे की गोत्र आहे? वेदांचे उल्लंघन करणारा तो लोकमर्यादा तरी पाळतो का? डरपोक तर साऱ्या मुलखाचाच. रण सोडून पळाला. समुद्रात किल्ला बांधून राहिला. पक्का कपटी, धर्मविरुद्ध कर्म करणारा. जरा शिलाचा तरी विचार करायचा होतास. 2 बापाचा पोर तो. जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याला मी युद्धाचे आवाहन करतो. शिशुपालाची ही अभद्रवाणी कोणालाच रुचली नाही. सर्वजण आपली शस्त्रे सज्ज करू लागले. शिशुपाल तलवार उपसून कृष्णावर चाल करून जाण्यास उत्सुक झाला. त्याचबरोबर कृष्णाने उभे राहून उजवा हात वर केला. आपले सुदर्शन चक्र शिशुपालाच्या रोखाने सोडले. शिशुपालाचे मस्तक तुटले. त्याची प्राणज्योत कृष्णात येऊन मिळाली. मागील 2 जन्मापासून भगवंताशी सातत्याने वैर करणारा शिशुपाल वैरभावानेच ध्यान करता करता तन्मय झाला. देह सुटला. पार्षदगणात जाऊन पोहोचला. शिशुपालाच्या पाठोपाठ दंतवक्र चाल करून आला. त्याला केवळ एका चापटीसरशी गार केले आणि तोही पार्षद झाला. शिशुपाल आणि दंतवक्र हे पूर्वी भगवंताचे पार्षदच होते. मदोन्मत्तपणाने वागले म्हणून ब्राह्मणाच्या शापाने हिरण्याक्षाने हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र असे 3 वेळा राक्षस वृत्तीचे निपजले. अवतार घेऊन भगवंताने त्यांना मुक्त केले. असुर योनी संपली. पुन्हा जय विजय पार्षद झाले. धर्मराजाची, यज्ञाची, दानाची, ऐश्वर्याची स्तुती सर्वांनीच केली. पण दुर्योधन जळफळला. वास्तविक कृष्णाने त्याला यज्ञाच्या निमित्ताने कोषाध्यक्षाचे काम दिले होते. तरी त्याचा मत्सरभाव जागा झाला. यज्ञ पूर्ण झाला. अवृत स्नान सोहळा तर अवर्णनीय होता. भरपूर दान देऊन निरोप समारंभ पार पडला. यथावकाश सर्वजण निरोप घेऊन परतले. धर्मराजाने कृष्णाला आग्रहाने ठेवून घेतले. श्रीकृष्ण पण प्रेमाने राहिला. एक दिवस काय गंमत झाली. मै दानवाने पांडवांना मै सभा या नावाचे एक सभागृह बांधून दिले होते. सोन्याचे सिंहासन पण त्याने करून तयार दिले होते. त्या सिंहासनावर युधिष्ठिर बसला होता. श्रीकृष्ण आणि इतर बांधवही तेथेच उपस्थित होते. आनंदाचे वार्तालाप सुरू होते. अभिमानी आणि क्रोधावश झालेला दुर्योधन तेथे आला. जरा बिचकतच चालत होता. शिवाय त्याने दोन्ही हातांनी धोत्राचे सोगे वर उचलून धरले होते. जमिनीच्या जागी त्याला पाण्याचा भास झाला. कपडे भिजू नये म्हणून तो तसाच चालत होता. साऱ्या मंडळीचे लक्ष त्याच्याकडे गेले. अभावितपणे सर्वजण हसले. युधिष्ठिर, श्रीकृष्ण गंभीरच होते. दुर्योधन खजील झाला. वस्त्र सारखे करून तो जरा पुढे आला. तेथे खरेच पाणी असता त्याला जमीन वाटली. बेसावत असल्यामुळे तो पाण्यात पडला. मग जोऱ्याचा हशा पिकला. भीमाची तर हसता हसता मुरकुंडीच वळली. त्यामुळे दुर्योधन आतून पेटून उठला. त्याच भरीसभर म्हणून राणी महालातून सर्व राण्या ते पाहत होत्या. त्याही हसल्या. द्रौपदी हसताना तिची आणि दुर्योधनाची नजरानजर झाली. कृष्णाने सर्वांना खुणवले. दुर्योधनाला हात देऊन सावरले. पण तो फारच खजील झाला होता. मुकाट्याने कोणाशी काही न बोलता हस्तिनापूरला गेला. मनातून दुःख वाढतच राहिला. कृष्णाची आणखीन एक महान लीला म्हणजे कृष्णाच्या हातून पराभूत झालेला शाल्व गप्प बसला नव्हता. त्याने शंकराची आराधना सुरू केली.
तब्बल 1 वर्ष दिवसातून फक्त 1 मूठ राख खाऊन तो उपासना करीत होता. वर्षाने शंकराकडून त्याने विमान मिळवले. देव, दानव, मानव, गंधर्व, नाग या कोणाहीकडून त्याच्या विमानाचा नाश होणार नाही असा त्याने वर मागून घेतला होता. शिवाय ते कधी प्रगट होई तर कधी अदृश्य होई. त्या विमानाचे नाव सौभ होते. मै दानवाने तयार केलेली ती एक नगरीच, पण अधांतरी चाले म्हणून तिला विमान असे म्हणायचे. सौभ विमानात बसून शाल्वाने द्वारकेवर चाल केली. दगड, झाडे, वज्र, साप यांची आकाशातून वृष्टी केली. प्रद्युम्नाने कवच चढून द्वारकेबाहेर येऊन त्याच्यावर हल्ला सुरू केला. पण ते कधी एक दिसे तर कधी अनेक दिसे, तरी प्रद्युम्न डगमगला नव्हता. शाल्वाने प्रद्युम्नाच्या वक्षस्थलावर गदा हाणली. प्रद्युम्न बेसावत झाला. दारुक पुत्र त्याचा सारथी होता. प्रसंग पाहून त्याने रथ मागे घेतला. सावध झाल्यावर सारथ्यावर प्रद्युम्न रागवला. धर्म कर्म जाणल्यावर हातपाय धुवून त्याने पुन्हा कवच धारण केले. पुन्हा घनघोर युद्ध. तिकडे इंद्रप्रस्थात कृष्णाला अशुभ चिन्हे दिसू लागले, म्हणून बलरामासह श्रीकृष्ण तत्काळ परतला. द्वारकेच्या रक्षणाकरता बलरामास ठेवून कृष्ण शाल्वाला सामोरा गेला. गरुड ध्वज रथ पाहिल्याबरोबर शाल्वाने दारुकाच्या दिशेने एक तेजस्वी शक्ती फेकली. तिचे कृष्णाने तुकडे तुकडे केले. कृष्णाच्या हातातले धनुष्य तोडण्याकरता शाल्वाने बाण सोडला. कृष्णाचे धनुष्य गळून पडले. त्याचबरोबर त्याला चेव आला. शिशुपालाची नवरी पळून आणताना आनंद वाटला नाही का? त्याला बेसावत असताना त्याला मारले नाहीस का? थांब, क्षणभरात तुला जेथून परत येता येणार नाही अशा जागी पोहोचवतो. खरा शूर पुरुष बकबक करत नसतो. कृष्णाची गदा त्याचे मर्मस्थानी लागली. रक्त ओकत शाल्व अंतर्धान पावला. 2 घटका होत नाहीस तोच एक मनुष्य रडत कृष्णाकडे आला. मला माता देवकीने पाठविले आहे. शाल्वाने पिताजींना बांधून नेले आहे. क्षणभर दुःख झाल्याचे कृष्णाने भासवले. बलरामाच्या पराक्रमाची त्याला खात्री होती. असे घडणे शक्यच नाही. इतक्यात मायावी रचित वसुदेवाला घेऊन शाल्व समोर आला. भ्याडा, वाचो तुझ्या पित्याला, हा बघ मी त्याला मारतो असे म्हणत त्याने वसुदेवाचे मस्तक तोडले. ही सारी असुरी माया जाणून श्रीकृष्णाने गदेने शाल्वाच्या विमान तोडले. सुदर्शन चक्राने शाल्वाचे मस्तक धडावेगळे केले. द्वारकेत जय जयकार झाला. जरा स्थिर स्थावर होत नाही तोच कौरव पांडव युद्ध अटळ ठरले. बलराम यात्रेचे निमित्त करून बाहेर पडला. सर्व यात्रा आटोपली आणि नैमिषारण्यात गेला. तेथे सर्वांनी स्वागत केले, उठून उत्थापन दिले. परंतु व्यासपीठावर बसलेले रोमहर्षण ऋषी उठले नाहीत. धर्मपालन केले नाही म्हणून ते पापी. त्यांना नष्ट करण्याकरता बलरामाने कुशाच्या काडीने रोमहर्षणास ठार केले. सर्वही ऋषींनी प्रार्थना केली. यज्ञाच्या वेळी पुराण सांगण्यासाठी आम्हीच त्याला उच्चासन दिले होते. त्याला आम्ही दीर्घायुष्य, निरोगी शरीर, सर्व इंद्रिय शक्ती म्हणून वर दिले होते. आता पुराण कोण सांगणार? क्रोध आवरल्यावर बलरामाने क्षमा मागितली. हाच दिलेला वर रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा याला प्राप्त हो. उग्रश्रवा बलरामाचे आशीर्वाद करून उत्तम पुराणिक बनला. ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी बलरामाने तप केले. ऋषीच्या यज्ञात बलवल इलवलाचा मुलगा त्रास देई. त्याला नांगराच्या टोकाने खेचले. मुसळाने प्रहार केला. बलवल नष्ट झाला आणि ऋषींचा यज्ञ पार पडला. बलरामाने उरलेली दक्षिणेकडची यात्रा पूर्ण केली. दुर्योधन आणि भीम यांचे गदा युद्धाच्या संधानात कुरुक्षेत्री पोहोचला. दोघांनी युद्ध करू नये असे सांगण्याचा व्यर्थ प्रयत्न करून तो द्वारकेत परतला. यात्रेची सांगता म्हणून यज्ञ केला आणि ऋषींना तत्वोपदेश केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.